श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुमच्याशी थोडीशी खरेदीचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आरवचा आला आहे बड्डे, त्याच्यामुळं मी खरेदीसाठी आले होते मार्केटमध्ये. कारण आज जरा लवकर आले, तर सायंकाळचीच वेळ होती. तर मग आरवच्या खरेदीसाठी आलो होतो. कारण आता गौरी गणपती आलेले आहेत आणि गौरी गणपतीनंतर म्हणजे घर वगैरे आवरायचं आहे मला. त्याच्यामुळं नंतर मला पण वेळ मिळणार नाही आणि घरातलीच कामं जास्त राहतील. तर मग आणि मला खरेदीसाठी खूप वेळ लागतो, जास्त वेळ लागतो ड्रेस वगैरे चॉईस करायचे असतील तर. त्याच्यामुळं जरा आज म्हटले आजच खरेदी करून घेऊ. कारण आता बड्डे पण जवळ आला आहे, नंतर होणार पण नाही आणि आहूंना पण तसा वेळ नसतो. त्याच्यामुळं आम्ही आलो होतो आरवच्या बड्डेसाठी खरेदी करायला. तर रक्षाबंधन पण आहे, तर म्हटलं राख्या पण पाहून येता येतं. आणि आमचं गाव तसं दूर आहे, त्यामुळे मला लवकरच पोस्ट करावे लागतात राख्या. त्याच्यामुळं मी आले होते राख्या पाहण्यासाठी आणि आरवला बड्डेसाठी ड्रेस घेण्यासाठी. तर याचा जो मोठा व्हिडिओ आहे तो मी माझ्या चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पहा. आणि त्याच्यानंतर मग असं चॉईस करत होते, पण ढीगभर ड्रेस दाखवले तरी मला काही ड्रेस चॉईस होत नव्हते इथं. तर हे ट्रेंड्स म्हणून शॉप आहे सिटीमध्ये, तिथं आम्ही आलो होतो ट्रेंड्समध्ये. तर ट्रेंड्सचेच शक्यतो आरवचे टी शर्ट्स वगैरे असतात. तर आणि ते त्याला आवडतात पण इथले, त्याच्यामुळं आम्ही आलो होतो. नंतर ट्रायल करत होतो आम्ही इथं ट्रायल रूममध्ये आरवचे ड्रेस. त्याच्यानंतर कसे तरी 3 ड्रेस मी चॉईस केले. तर 3-4 तास म्हणजे 3-3.5 तास आमचे गेले होते इथं. नंतर आहूंसाठी पण थोडं टी शर्ट्स वगैरे बघितले आहूंनी. आणि त्याच्यानंतर मग तिथलं बिल करून आम्ही बाहेर आलो. तर मग मी राख्या पण पाहिल्या, रक्षाबंधन आला आहे तर राख्या पाहिल्या. कारण आमचं गाव दूर आहे, तर मी 10-12 दिवस अगोदरच पोस्ट करत असते, तेव्हा त्या वेळेवर पोचतात. तर दरवेळी पोचतात असं नाही, कधी कधी पोचत पण नाहीत. नंतर आम्ही बाहेर आलो हॉटेलमध्ये, थोडं जेवण केलं. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.